PPP तत्वावर करार केलेला आहे, त्या 2 कंपन्यांवर केलेला आहे. पोर्टेबल स्वरूपाचे असेल का, हा मूळ प्रश्न या ठिकाणी. मंत्री महोदय. सभापती महोदय, आता MRI जे आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि आम्ही जो PPP तत्वावर करार केलेला आहे त्या 2 कंपन्यांवर केलेला आहे. एक आहे नागपूर क्लस्टरसाठी स्पंदन आणि मुंबई ह्याच्यासाठी आपण एक कंपनी हेल्थवेअर डायग्नॉस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि आपण सर्व जवळजवळ 36 आमची जी शासकीय महाविद्यालयाची हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी 1.5 टेस्ला आणि जास्त पेशंट जिथे असतील ते 3 टेस्ला हे करण्याचं आपण केलेलं आहे. आणि सन्मान्य सदस्यांनी ज्या 19 ठिकाणचा उल्लेख 16 केला त्या 16 ठिकाणी आता ते काम सुरू झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी जुन्याही आमच्या MRI आहेत. सन्मान्य सदस्यांनी आत्ता जो विषय विचारला ते पोर्टेबल MRI ही MRIची पूरक प्रणाली असून तो काही पर्यायी नाही. मुख्यतः ICUतून तातडीच्या मेंदू तपासण्यासाठी उपयुक्त मणका, सांधे, हृदय, उदर इत्यादी तपासण्यासाठी उपयुक्त नाही. प्रगत तपासण्या हे शक्य नाही. परंतु त्या MRIमध्ये जाड व्यक्ती किंवा ज्याचं ब्लड प्रेशर हाय होतं आहे ती व्यक्तीला घातलं की त्या लोकांचं ब्लड प्रेशर वाढणं आणि इतर अनेक तक्रारी आहेत. म्हणून नवीन एक पोर्टेबल MRI प्रणालीचं आम्ही प्रेझेंटेशन घेतलं आणि त्याचीसुद्धा काय काय त्याचे फायदे आहेत अशी तज्ज्ञासाठी एक कमिटी आम्ही नेमली आणि मग तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर त्याचा उल्लेख सन्मानित सदस्यांनी केला की आपल्याला त्या ठिकाणी नेऊन आपण हे पोर्टेबल MRI नेऊ शकतो आणि ते जर त्यांनी चांगलं आपल्या त्या समितीच्या रिपोर्टमध्ये आलं तर आम्ही निदान प्रायोगिक तत्वावर सर्व हॉस्पिटलमध्ये करण्याचा आमचा विचार आहे. राजीवजी. डॉक्टर मोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेले कमिटीने. सभापतीमध्ये मी मगाशी सांगितलं की सरकारी सकारात्मक आहे ज्याचा उल्लेख सन्मान्य सदस्य पोद्दार साहेबांनी केला की अक्षरशः हे गेम चेंजर ठरण्यासारखं आहे. कारण एवढं मोठं आपण सिव्हिल वर्क घेऊन तो आपण टर्नकी प्रोसेस करून आपण मोठं 15 ते 20 कोटीपर्यंत 3 टेस्ला 1.5 टेस्ला लावतो. ह्याच्यापेक्षा त्या जागेवर जाऊन हे जर करणं ज्याचा उल्लेख सन्मानित सदस्य केला तर उत्तर प्रदेशमध्ये आणि कुठं अनेक ठिकाणी आम्हाला प्रेझेंटेशन देताना त्यांनी सांगितलं होतं की एम्सला आहे, याला आहे, त्याला आहे. आमचे अधिकारी जाऊन येतील आणि तात्काळ ही व्यवस्था आम्ही करू. धन्यवाद. 7वी